धरणगावच्या नाला खोलीकरण मोहिमेला पहिल्याच पावसात अभूतपूर्व यश. जलस्रोत तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून धरणगाव तालुक्यात राबविण्यात आलेल्या नाला खोलीकरण मोहिमेला पहिल्याच पावसात मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेमुळे तालुक्यातील नाले, पाझर तलाव आणि बंधारे पहिल्याच दमदार पावसात तुडुंब भरून वाहू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. शास्त्रीय नियोजन आणि लोकसहभागातून क्रांती. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली. या कामासाठी यश इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीमार्फत अत्याधुनिक तांत्रिक सर्व्हे करण्यात आला होता. नाल्यांचा नैसर्गिक उतार, पाण्याचा प्रवाह आणि साठवण क्षमता यांचा सखोल अभ्यास करून सुमारे 310 किलोमीटर लांबीचे नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. आज सकाळी प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी या जलस्रोतांचे नारळ वाढवून जलपूजन केले. शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायदा. या जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे झाले आहेत. भूजल पातळीत वाढ. पाझर तलाव आणि नाल्यांमुळे जमिनीतील पाणी पातळी उंचावणार असून विहिरी व कूपनलिका, बोअरवेल यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याचा थेट फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार आहे. पिकांचे संरक्षण. पूर्वी मुसळधार पावसात नाल्यांचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे. मात्र यंदा खोलीकरण व रुंदीकरण झाल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत असल्याने पिकांचे होणारे नुकसान टळले आहे. शेतकऱ्यांकडून कृतज्ञता. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या कामाची प्रतीक्षा होती ती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाली, अशी भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या भगीरथ प्रयत्नांबद्दल शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे आभार मानले आहेत. धरणगाव तालुक्यातील हजारो हेक्टरवरील शेतीला आता या जलसंधारणामुळे शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. प्रतापभाऊ, काय सांगाल? धरणगाव तालुक्यातील म्हणजे काही गावांमध्ये जलजीवन मिशन आणि पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून नाला खोलीकरणाचे काम सुरू झालं होतं. आता 2 दिवसांपासून पाऊस झालेला आहे, तर आताची परिस्थिती काय आहे? आदरणीय नामदार मोदयांनी हा संकल्प हाती घेतला होता. ह्याच्यात कोणताही शासनाचा निधी नाही आहे. ह्याच्यात CSR फंड असेल किंवा वैयक्तिक फाउंडेशनची मदत असेल, मित्रपरिवाराची मदत असेल, या मदतीच्या माध्यमातून आपण धरणगाव तालुक्यातील 420 नाला खोलीकरण करणार आहोत. त्याच्यावर सिमेंट बांध बनवणार आहोत. तर पहिला टप्पा हा 50 किलोमीटरच्या या ठिकाणी पार झाला. 1000 हेक्टरच्या वरती या ठिकाणी शेती जी आहे ती ओलाईत खाली येणार आहे. बंद पडलेले बोरवेलसुद्धा आज चालू झालेले आपण बघत आहोत. काल जो पाऊस झाला, पहिल्याच पावसात एवढं पाणी वाहून वाहतं आहे आपण बघतोय. नाहीतर माझंही वय 35 आहे, बाकीच्यांचं वय 60-60 आहे, पण पहिल्या पावसात कधी नाले ओसंडून वाहताना आपण बघितले नाही. वरुण राजाने या ठिकाणी देवानेही साथ दिली आणि आदरणीय नामदार मोदयांनी हे जे खोलीकरण केलं आहे, नामदार मोदयांचा संकल्प आहे की शेतकरी हा सुजलाम सुफलाम कसा होईल, शेतकरी हा स्वतःच्या पायावर कसा उभा राहील. कारण शेतीत पाणी असेल तरच शेतकरी हा पुढे कुठंतरी उत्पन्न घेऊ शकतो. त्याच्यामुळे आज आपण बघतो प्रत्येक नाल्यात पाणी तुडुंब भरून वाहतं आहे. आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रियाच्या माध्यमातून सांगितलं की जर आपण या ठिकाणी खोलीकरण केलं नसतं तर ज्या आदिवासी वस्ती या नदीकाठ किंवा नाल्याकाठाला असता त्या आदिवासी वस्तीत पाणी गेलं असतं. म्हणजे नामदार मोदयांनी फक्त शेतकऱ्याचा विचार केला नाही तर गरीब हिताचाही विचार केला. गरिबाच्या घरात जर पाणी घुसलं असतं तर आज त्याचा संसार उद्ध्वस्त झाला असता. आणि हेच पाणी जर नाल्यात गेलं आणि आपल्याच शेतात थांबवलं तर शेतकरी हा सुजलाम सुफलाम होईल. नामदार मोदयांचा संकल्प आहे की नदीत जाणारं पाणी, आपलं पाणी आपणच राखून ठेवावं आणि आपलं पाणी जर आपण राखून ठेवलं तर नक्कीच आज शेतकरी बागायतकडे जाण्यासाठी सुरुवात होईल. पहिली सुरुवात या 1000 हेक्टरमध्ये हे शेती 100% बागायत होणार. या ठिकाणी केडी बेल्ट नसून पण मला तरी वाटतं येणाऱ्या 2-4 वर्षात या ठिकाणी केडी हे उत्पादन घेण्यासाठी या पाण्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना शाश्वती येणार आहे. पाण्यावरच सगळं जीवन आहे. पाणी आणि शेतरस्ता हे नामदार मोदयांचा संकल्प आहे. तो नक्कीच आम्ही मित्रपरिवार असेल, कार्यकर्ते असेल यांच्या जोरावर धरणगाव तालुक्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघात करत आहोत. साधारण कोणत्या कोणत्या गावामध्ये आता नाला खोलीकरणाचं पाणी उडून वाढतं? आता आपण पथराड असेल, धार असेल, शेरी असेल, खामखेडा, अंजनविरा, जुरखेडा, निमखेडा असे 31 गावं या ठिकाणी आहेत. या 31 गावांमध्ये आपलं खोलीकरण या ठिकाणी संपूर्ण पहिल्या टप्प्यात झालेलं आहे. आणि या ठिकाणी खोलीकरण करत असताना टोटल 17 पोकलँड मशिनरी या ठिकाणी काम करत होती आणि प्रत्येक शेतकऱ्याने
प्रत्येक नागरिकाने या ठिकाणी सहकार्य केलं, कोणतीही अडचण आली नाही आणि सिमेंट बांधसुद्धा आपले या जेवढे खोलीकरण झाले त्याच्यातले 25 किलोमीटरचं पाणी या ठिकाणी आज आपण बघतात की 25 किलोमीटरचं पाणी त्याच ठिकाणी बंधाऱ्यांमुळे थांबलेलं आहे. उर्वरित काम या पावसाळ्यानंतर सुरू होईल. आमदार मंत्री महोदयांच्या कृपेने व माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने धार व शेरी या परिसरात जे नाला खोलीकरणाचं काम झालेलं आहे, याने निश्चितच शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे व शेतकरी हा सुखावलेला आहे. जवळजवळ आमच्या परिसरात 8 ते 9 किलोमीटर नाला खोलीकरण झालेलं आहे. या परिसरात भरपूर बोरवेल आहेत. या बोरवेलचं निश्चितच याने फायदा होणार आहे. बंधारे बांधलेले आहेत भाऊंनी, निश्चितच याचा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे. तसेच हे जे रुंदीकरण केलेलं आहे, नदीचं स्वरूप जे आणलेलं आहे, याने निश्चित पाणीसाठा मुबलक साठणार आहे या नाल्यांमध्ये. तसेच हा जो बंधारा आहे भाऊ, हा जर बंधारा झाला तर निश्चितच याच्यात अजून मोठ्या प्रमाणात पाणी साठेल. हो, तेवढं झालं तर मी समाधान पाटील, गावाच्या दूध डेअरीचा चेअरमन आहे. सौरभ भाऊ, काय सांगाल या दारगाव परिसरामध्ये नाला खोलीकरणाचे काम यापूर्वी कसं होतं आणि आता नाला खोलीकरणानंतर काय झालं आणि गेल्या 2 दिवसापासून पाऊस झालेला आहे, आताची परिस्थिती काय आहे? आपल्या धरणगाव तालुक्यातील भाग्यवताचे नामदार गुलाबरावजी पाटील साहेब व कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य आमचे बंधू प्रतापरावजी पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नांनी आमच्या धार शेरी हा जो संपूर्ण परिसर आहे, इथं जवळ 2 महिन्यापासून कोकल्यान चालू आहेत. 2 ते 3 महिन्यापासून जवळ कोकल्यान चालू आहेत आणि रात्रंदिवस काम करून जसे आमचे नाले आज जमीन सपाटी लेवलला होते तर त्यांची जवळपास डायरेक्ट नदी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे फायदा असा शेतकऱ्यांना आहे की शेतकऱ्यांचे ट्यूबवेलांना पाणी वाढणार आहे, बागायती एरिया होणार आहे आणि जे पाणी आज गावात घुसत होतं, गोरगरीब लोकांच्या आदिवासी वस्तीमध्ये पाणी घुसत होते, त्यांच्या संस्कारा अडथळे येत होते, ते पाणी आज गावात घुसलं नाही. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि प्रत्येक पाण्याचा थेंब आज मातीमध्ये जमिनीत जिरलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी येणार आहे. काय सांगाल बाबा तुम्ही या ठिकाणी आलेला आहे? आमच्या गावाला नामदार गुलाबभाऊ पाटील यांच्या सहकार्याने आणि सरपंच साहेब यांच्या पाठपुराव्याने आमच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असे काम त्यांनी केलेलं आहे. पूर्वी असं कधी घडलेलं नाही, ते आज या परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून गावाला पाण्याची समस्या उद्भवत होती. आता भविष्यात पाण्याचे प्रश्न सुटेल अशी आम्ही आशा बाळगतो गावकरी यांना. हा, हे जो काम झालेलं आहे न भूतो न भविष्यात झालेलं आहे काम. तुमचं नाव बाबा? शिवाजी बाबुराव चौधरी. आज आम्हाला अतिशय आनंद होत आहे की आमच्या झिरी नदीला पूर आलेला आहे. त्याचं श्रेय म्हणजे माननीय नामदार महोदयांना जातं, कारण त्यांनी जर हे पोकलँड वगैरे मशीन दिलं नसतं तर आमचं हे कार्य पूर्ण झालं नसतं. आता आम्ही हे साधारणतः 2 किलोमीटर पर्यंत खोलीकरण केलेलं आहे कपाटपर्यंत. त्याच्यात 4 शिवारांचा फायदा झाला, वंजारी, कपाट, निमखेडा, जुरखेडा. त्याच्यात आम्हाला महत्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचं नव्हतं काहीच, पण जर मार्च एप्रिलमध्ये आमची विहीर आटणारी जून पर्यंत तरी चालू होती, पण आता भविष्यात राहिलं नसतं जर हे खोलीकरण झालं नसतं तर आम्हाला पिण्याची समस्या खूप जाणवली असती. त्यामुळे आम्ही माननीय नामदार महोदयांचे व प्रताप भाऊंचे खूप खूप आभारी आहोत. सर्व ग्रामस्थांतर्फे मी आभार मानतो सर. पहिल्याच पावसामध्ये झालेलं आहे आणि आम्हाला आठवत नाही ही गोष्ट, कारण हे पहिल्या पावसामध्ये कधी नदी भरलेली नाही आतापर्यंत. जेव्हापासून आता हे खोलीकरण असो किंवा नाही झालेली असो तरी सुद्धा आतापर्यंत असं घडलेलं नाही. आता हे पहिल्यांदाच खोलीकरण झालं आणि त्याच्यातही पहिल्याच पावसामध्ये एवढं भरलेलं आहे ते. आणि खोलीकरण साधारणतः 40 फुटाचं खोल आहे, त्याच्यात पाणी आता 20 फुटावर आहे, 20 फुटाची उंची वर आहे अजून. त्याच्यामुळे मी लोकनियुक्त सरपंच जुरखेडा सुरेश पाटील.